अधिसूचनेविरोधात नगरमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा पार पडतोय। छगन भुजबळांच्या उपस्थितीत हा भव्य असा मेळावा पार पडतोय। नव्या अधिसूचनेला भुजबळ हे विरोध करतायत। नगरमध्ये ओबीसींचा मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी बघायला मिळते। अहमदनगरमध्ये ओबीसींची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला मिळते। ओबीसींचा महाएल्गार मेळावा पार पडतोय। तर ओबीसींचा महाएल्गार मेळावा आपण त्यातली दृश्य पाहतोय। छगन भुजबळांच्या उपस्थितीत हा भव्य असा मेळावा पार पडतोय। वर करून दाखवा, दाखवा हे सगळ्यांना, हात वर करा सगळे। अरे एकटा भुजबळ नाहीये, आम्ही सगळे त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत। हे महाराष्ट्राला चित्र कळू द्या। लोकांना वाटलं की सत्तेच्या जोरावरती दादागिरी करू, आम्ही झुंडशाहीच्या जोरावरती आम्ही ओबीसींचा आवाज दाबू। अरे ओबीसीचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही। आज ओबीसींना तुम्ही त्रास देण्याची भूमिका घेताय। हाच ओबीसी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, हे पहिल्यांदा घडतंय असं नाहीये। उपोषण करून एखाद्याचे हक्क हिरावणे, उपोषण करून त्यांच्या अधिकारापासून त्यांना वंचित ठेवणे। 1932 चा पुणे करार तुम्ही आठवा। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी 1932 साली या देशातल्या मागासवर्गीय लोकांना मतदार संघ आरक्षित केले पाहिजेत असा विषय पुढे आणला।